महिला बाल विकास विभागामध्ये तब्बल 23 वर्षानंतर मोठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या संदर्भातील ट्विट महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे. या संदर्भामध्ये डिटेल नोटिफिकेशन आपण पाहणार आहोत. ते म्हणजे महिला बाल विकास विभागामध्ये लवकरच मोठी पदभरती राबवली जाणार आहे. यामध्ये एकूण पदे ही 8,669 पदे भरली जाणार आहेत. ही पदे विविध विभागामध्ये म्हणजे सरळ सेवे भरती मार्फत भरली जाणार आहे. आता यामध्ये एकूण 165 नवीन पद निर्माण करण्याचा निर्णय ICDS विभागाने केला आहे आणि काही पदे निश्चित करण्यात येणार आहे. ही सर्वात मोठी पदभरती असणार आहे. म्हणजे तब्बल 23 वर्षानंतर मोठ्या प्रमाणामध्ये सरळ सेवेमार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. आता यामध्ये क्लास 3 आणि क्लास 4 ची पदे ही सरळ सेवेमार्फत, तर ग्रुप बी ची पदे ही MPSC मार्फत भरली जाण्याची दाट शक्यता आहे. तर जे विद्यार्थी सरळ सेवेचा अभ्यास करत आहेत आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपकमिंग एक्झाम्स असणार आहेत. त्यामध्ये ICDS मार्फत अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविकेची पदे ही भरली जाणार आहे. यामध्ये टोटल 2,21,338 पदे भरली जाणार आहेत. आणि ही पदे मानधन तत्वावरती भरली जाणार आहेत. त्याचप्रमाणे ICDS मध्ये बाह्य यंत्रणेद्वारे 2,000+ पदे भरण्याचा निर्णय आदित्य तटकरे महिला व बाल विकास मंत्री यांनी नुकताच घेतला आहे. या संदर्भामधील डिटेल नोटिफिकेशन लवकरच प्रसिद्ध होणार आहे आणि ही जाहिरात या मंथ एंडिंगला किंवा पुढील महिन्यामध्ये प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जे विद्यार्थी सरळ सेवेचा अभ्यास करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट होती.